नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे पितृपक्षामधील सर्व पितृ अमावस्या. तर या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचबरोबर भाद्रपद अमावस्या देखील म्हणतात. तर उद्या पितृपक्ष समाप्त होणार आहे. उद्या आपल्याला घरामध्ये या एक झाडाचं पान आणायचं आहे. या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला लागलेले सर्व दोष, प्रखर पितृदोष, जे काही नजरदोष आहेत, विघ्ने आहेत, तर ते दूर होतील. आपल्या शत्रूंचा नाश होऊन तुमचे शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवतील. असा हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर पितृपक्ष बघता बघता संपत देखील आला. अवघे 2 ते 3 दिवस हे शिल्लक राहिलेले आहेत आणि 3 तारखेला घटस्थापना होणार आहे. तर सर्व पितृ अमावस्या ही आज रात्री 9:30ला लागणार आहे आणि उद्या रात्री म्हणजे 2 ऑक्टोबरला रात्री 11:30 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार अमावस्या तिथी ही उद्याच आहे म्हणजे 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे. प्रत्येक झाडामध्ये काही ना काही दैवशक्ती असतात आणि आपल्यासाठी, आपल्या घरासाठी या ज्या दैवी शक्ती असतात तर ह्या चांगल्या असतात. त्याचे आपण जे काही उपाय करू तर ते आपल्यासाठी लाभदायक ठरतात. पितृपक्षामध्ये स्नानदानाला विशेष महत्त्व आहे. आपण आपल्या पितरांना जेवण तर्पण देत असतो. त्यांच्या भरपूर सेवा देखील केलेल्या आहेत किंवा करत आहोत. आणि ज्यांचे पितृपक्षामध्ये ज्यांना त्यांच्या पितरांच्या तिथी माहीत नाहीत तर सर्व पितृ अमावस्येला ते त्यांच्या पितरांना जेवू घालत असतात. आपल्याला देखील आपल्या पितरांना सर्व पितृ अमावस्येला परत एकदा जेवू घालायचं आहे. त्यांच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. प्रत्येक घरामध्ये थोडा ना थोडा तरी वास्तुदोष, पितृदोष असतो किंवा नजरबाधा म्हणा किंवा काही तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती बाहेर जात असेल, सतत काही ना काही कारणावरून वादविवाद होत असतील किंवा भांडणे, कटकटी होत असतील किंवा तुमची मुले तुमचं ऐकत नसतील, त्यांची प्रगती होत नसतील, या पितृदोषामुळे देखील अनेक संकटे, समस्या येत राहतात. तर पितृदोष निवारणासाठीच आपल्याला आपल्या पितरांना मोक्ष मिळवून देण्यासाठीच हे उपाय करायचे असतात. पितृपक्षामध्ये जे आपण काही उपाय करू तर ते उपाय केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष मिळत असतो, त्यांची मुक्ती होत असते. तर आता तो उपाय कसा करायचा आहे आपण पाहूया. तर उद्या अमावस्या आहे तर आपल्या घराची स्वच्छता आपल्याला करायची आहे. जे काही घरात जाळ्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहेत. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, देवपूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 12च्या आतमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण सकाळची वेळ ही शुभ मानली जाते. पितृपक्षामध्ये आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतो, त्याचबरोबर कावळ्याला खायला देत असतो. त्याचबरोबर आपल्याला उद्या देखील पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये आपले पितृ, त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा वास असतो. असे केल्याने आपल्याला भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळतोच, पण आपल्या पितृ देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर उद्या आपल्याला कावळ्याला घास खाऊ घालायचा आहे कारण आपले पितृ आपल्या आसपासच असतात, भूतलावर असतात आणि सर्व पितृ अमावस्येला ते पितृलोकात जात असतात. त्यामुळे आपल्याला हे काही छोटे मोठे उपाय उद्या करायचे आहेत. ही तिथी परत एका वर्षातूनच येत असते, त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर आता उद्या काय करायचं आहे, देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे रुई असते म्हणजे पांढरी रुई, तर त्या रुईचं एक पान आपल्याला आणायचं आहे. या रुईच्या झाडामध्ये देवी देवता यांचा प्रभाव असतो, त्या वास करत असतात आणि आपण हे रुईच्या पानाचा उपाय केला तर त्याचा फरक आपल्याला जाणवतो, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो. त्यामुळे आपल्याला एक रुईचं पान आणायचं आहे. पांढरी रुई असते तर त्याचं एक पान आणायचं आहे. हे पान आपल्याला स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. देवासमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला थोडं कुंकू घ्यायचं आहे. कुंकात पाणी मिक्स करायचं आहे आणि हे जे रुईचं पान आहे ते धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आणि याच्यावर आपल्याला आपल्या मनात ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही अडचणी आहेत, विघ्ने आहेत, दोष आहेत, त्या आपल्याला लिहून काढायचे आहे. एका शब्दात लिहायचे आहेत किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर त्या तुम्ही याच्यावर लिहू शकता. त्यानंतर ते पान आपल्या हातात धरायचं आहे आणि आपल्याला ओम ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चये हा जो 999 मंत्र आहे तो 108 वेळा बोलायचा आहे.
त्यानंतर आपल्याला एक डिश घ्यायची आहे. डिशच्या खाली थोडा कापूर ठेवायचा आहे. तो कापूर आपल्याला पेटवायचा आहे. त्या कापरावर हे पान ठेवायचं आहे आणि त्याच्यावर एक थोडा कापूर ठेवायचा आहे. तो कापूर देखील पेटवायचा आहे. हे जळत असताना आपल्याला जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही नवार्णव मंत्राचा देखील जप करू शकता. त्यानंतर हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. माझे दुःख, जे संकटे आहेत ते दूर होऊ दे, ते आता दूर होणार आहेत. पितृदोष दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. हे सर्व जळून झाल्यानंतर ह्याची जी राख आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये फेकून द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या पौर्णिमा तिथी आहे तर हा रुईच्या पानाचा एक आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे जे काही प्रखर पितृदोष आहे तर ते दूर होतील. सर्व दोष, अडचणी, संकटे दूर होऊन तुमच्या शत्रूंचा नाश होईल. उद्याची ही शेवटची संधी आहे, त्यामुळे नक्की हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला भगवान लक्ष्मी आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्यासमोर हात जोडून माफी मागायची आहे. ज्या काही चुका झाल्या आहेत त्या दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.